नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया आजच्या ठळक घडामोडी। 19 जून पासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे। मात्र भंडारा जिल्ह्यातील जवळपास 400 उमेदवारांचे परीक्षेचे हॉल तिकीट अद्यापही न मिळाल्याने संतप्त उमेदवारांनी आज भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता स्थिर आहे, गॅलेक्सी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती। जळगाव जिल्ह्यात पावसाने 3 दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकरी शेतात कोळपणी करण्यात मग्न। यवतमाळ जिल्ह्यात माझी वीज माझा अधिकार अभियान, वणीय विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे स्वाक्षरी अभियान। नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 8 मजुरांना चिरडले, 2 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। रत्नागिरीमध्ये पालू गावात जोरदार पाऊस झाल्याने काजळी नदीला आला पूर। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील जवान चेतन हजारे यांना वीरमरण, वीर पत्नीने दिली शेवटची सलामी। नागपुरात ऑटो आणि बसची जोरदार धडक, 2 लष्करी जवानांचा मृत्यू आणि 7 लोक गंभीर जखमी। शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, विनायक राऊत यांचं वक्तव्य। लोकशाही वाचवायची असेल तर रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ घेण्यापासून थांबवले पाहिजे, संजय राऊत यांचे विधान। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।